तर पुण्यातील लिक्विड लीजर लाउंज बारमधील ड्रग्ज प्रकरणाची बातमी आता आपण पाहतोय। शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित करण्यात आलेले आहेत। पोलीस निरीक्षक अनिल माने यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। पीएसआय दिनेश पाटील यांचं सुद्धा या संदर्भात निलंबन झालेलं आहे। काल 2 बीट मार्शलचं सुद्धा या संदर्भातच निलंबन करण्यात आलेलं होतं। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई बघायला मिळते। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे। बार मालकासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणी पुढारी न्यूजनं पुणे पोलिसांना काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेत, पाहूया। पुणे बिल्डर पुत्र पोर्श दुहेरी बळी प्रकरणानंतर पोलीस झोपेतच आहेत का? ड्रग्ज प्रकरणाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला तो पब रात्री 1:30 नंतर कसा सुरू होता? पुण्यातील पबमध्ये जेव्हा व्हिडिओ शूट केला गेला तेव्हा तिकडे पार्टी सुरू होती का? पबमध्ये जर पार्टी सुरू होती तर त्या पार्टीच्या आयोजकांवर सुद्धा पोलीस कारवाई करणार का? त्या कथित पार्टीची जागा वेळ कोणाच्या नावाने बुक होती? ती कथित पार्टी रात्री 1:30 नंतर सुद्धा सुरू होती अशी चर्चा आहे। तसं असेल तर ते कायद्यामध्ये बसतं का? पार्टी संदर्भात व्हायरल झालेलं ते कोडनेम नेमकं कोणाचं आहे? या संदर्भात बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, खरं तर आता अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जातात। आपण एकीकडे पाहतोय पोलिसांची कारवाई सुद्धा सुरू आहे, तर अनेक दुसरे प्रश्न पण उपस्थित होत आहेत। नक्कीच हे अनेक प्रश्न उभे टाकलेले आहेत। मात्र पोलिसांनीच कबूल केले की हे जे पब होतं, हे बार होतं, ते मागच्या साईडने त्याला रस्ता आहे आणि तिथून हे सगळे पार्टीवाले लोक जे आहेत ते मध्ये गेले आणि त्यांनी पार्टी केली। त्यामुळे मागच्या साईडचा रस्ता चालू आहे का नाही हे पोलिसांना कसं माहीत नाही, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आता पोलिसांनी त्यांच्या अधिकाऱ्यावर कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर 8 जे लोक आहेत, बार मालक, पार्टनर आणि कर्मचारी, यांना अटक केलेली आहे आणि त्या 2 तरुणाचा शोध घेतला जातोय ज्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। आणि जे हॉटेल आहे L3 ते आता सील करण्यात आलेलं आहे, ते बंद करण्यात आलेलं आहे। उत्पादन शुल्कने त्याची कारवाई केली आहे। उत्पादन शुल्कने त्याच्यातला सगळा साठा जप्त केला आहे आणि सील करून आता पोलीस थोड्या वेळाने हे सगळे जे आरोपी आहेत त्यांना कोर्टासमोर उभं करणार आहेत आणि पोलीस आता काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। खरं तर 4 वेगवेगळ्या कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र MPDA ॲक्ट दारूबंदीचाच एक नॉर्मल गुन्हा दाखल केल्याचा आरोपसुद्धा आता होतोय। नेमकं कोर्टात हा गुन्हा कशाच्या आधारे दाखल केला हे समजणार आहे। मात्र आता पोलीस कारवाईच्या अलर्टवर आलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळते। अमित, निश्चित बालाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या मुद्द्यावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि संजय राऊतांनी सरकारवरती निशाणा साधलेला आहे, पाहूया। पुण्यामध्ये त्याच ड्रग्जच्या पैशातून सध्याच्या सरकारचे खिसे भरले जात आहेत। वारंवार हे आम्ही आरोप नाही केले, आम्ही पुरावे दिलेले आहेत। यांना पाठिंबा देणारे, यांना पाठबळ देणारे पोलीस प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत हे समोर आलेलं आहे। सर्व महाराष्ट्राला माहित आहे की पुण्यामध्ये वारंवार ड्रग्जच्या घटना घडत आहेत। काही महिन्यापूर्वीच ललित प्रकरणामध्ये सुद्धा करोडो रुपयाचे ड्रग्ज त्या पुण्यामध्ये सापडलेत।